मी अंबरनाथ नगर परिषद यांना मागणी केलेली आहे. CEO साहेबांना, त्याचबरोबर नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष साहेबांना मी माझ्या लोकांकडनं माझ्याकडनं मागणी केलेली आहे की ॲनिमल शेल्टर हे आपल्या अंबरनाथला लाभलं पाहिजे. कारण की मुक्या प्राण्यांची व्यवस्था आणि त्याचबरोबर आपल्या लहान मुलांची किंवा वयस्कर लोकांची यांची अ, सुरक्षा, हे दोघं गोष्टी अ, लक्षात ठेवून मी हे शेल्टर होम, ॲनिमल शेल्टर ची मागणी मी इथे अंबरनाथमध्ये केलेली आहे. आता शासनाकडनं ABC क्लिनिक असं आपल्या अंबरनाथमध्ये सुरू झालेलं आहे. तर स्टरलायझेशन असेल किंवा कुठल्याही कुत्र्याचा अपघात झाला असेल तर ते लगेचच इथे येऊन त्याच्यावर काम करत असतात. त्याचबरोबर सायमल्टेनियसली इथे अंबरनाथमध्ये एक NGO सुद्धा झालेला आहे. ॲनिमल लवर्स आहेत, जे लोक कुत्र्यांवर लक्ष ठेवून आहेत किंवा अनेक वाकी प्राण्यांवर लक्ष ठेवून आहेत. तर पॅल फाउंडेशन सुद्धा आहे, जी पूर्ण मुंबईमध्ये काम करत आहे. तर ह्यांच्या माध्यमातून ह्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांची मीटिंगसुद्धा आम्ही उद्या रविवारी माझ्या ऑफिसमध्ये लावलेली आहे. आणि यांच्याशी चर्चा केल्यानंतर ह्या स्टेप आम्ही पुढे घेत आहोत की आम्हाला अंबरनाथमध्ये एक सुसज्ज असं चांगलं शेल्टर, ॲनिमल शेल्टर होम असं झालं पाहिजे, जिथे ज्या प्राणी येतील त्या प्राण्यांचं खाण्यापिण्याचं आणि त्याचबरोबर डॉक्टर्सची सुविधासुद्धा तिथे असली पाहिजे. आणि लोकांना ज्या लोक त्या प्राण्यांना सांभाळतो त्या लोकांनी तिथे येऊन त्यांना भेटलं सुद्धा पाहिजे, असा आमचा मानस आहे. तर माझी तशी चर्चा त्यांच्यासोबत सुद्धा झालेली आहे. आणि त्यांनी सांगितलं हा खूप चांगला उपक्रम आहे आणि आपण जर ते स्वतःसुद्धा एक 3-4 वर्षापासून शासनाकडे मागणी करत होते. आणि माझ्या माध्यमातून आता यापुढे हा कार्यक्रम म्हणजे 100% होईल असं मी इच्छासुद्धा करतो आणि विनंतीसुद्धा करतो. आणि पुढे नागरिकांना आणि डॉग लवर्सला आणि प्राण्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्रास हा इथे पुढे ह्याच्या पुढे होणार नाही असा प्रयत्न करा. भटक्या कुत्र्यांना मारू नका. त्यांना जेवण द्यायचं तुम्ही जेवण द्या. कुठला कुत्रा स्टेरलाइज झाला नसेल किंवा त्यांचं वॅक्सिनेशन झालं नसेल तर त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही 100% सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि प्रमाण जर वाढलं असेल किंवा नवीन पिल्लं झाले असतील किंवा असे वेगळे प्राणी असतील तर त्यांची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्या नगरपालिकेला किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना समजवा, सांगा, तर ते स्वतः येऊन त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील.